नागपूरच्या महापौरांना इतिहासात पहिल्यांदाच अधिकृतरित्या बंगला मिळालाय। नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातला राजगृह बंगला प्रशासनाने महापौरांसाठी निश्चित केलाय। महापालिका प्रशासनाने त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरू केलंय। मात्र नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांच्या रमणा मारुती परिसरातल्या निवासस्थानीच त्या राहणार आहेत। नव्या बंगल्यात स्थलांतरित होण्याऐवजी नव्या बंगल्याचा वापर कार्यालयासाठी करण्याचे त्यांनी ठरवलंय। त्यामुळे राजगृह बंगल्यातून महापौरांच्या कामकाजाला सुरुवात होतीये। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। उपराजधानी नागपुराच्या महापौरांनाही आता हक्काचा बंगला मिळालेला आहे। पहिल्यांदाच नागपूरच्या महापौरांसाठी प्रशासनाने एक बंगला जो आहे तो निश्चित केलेला आहे। नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आनंदनगरमध्ये जो राजगृह नावाचा बंगला आहे तो महापौरांसाठी निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागपूरच्या विद्यमान महापौर नीता ठाकरे त्यांचा कार्यालय लवकरच या बंगल्यामध्ये सुरू होणार आहे। खरं पाहिलं तर उपराजधानीचा शहर असूनही नागपुरात महापौरांसाठीचा अधिकृत बंगला जो आहे तो नव्हता। मुंबई, पुणे आणि अमरावती सारख्या राज्यातील इतर शहरांच्या महापौरांना अधिकृत निवासस्थान होते, मात्र नागपुरात तशी सोय नव्हती। त्यामुळे अनेक वर्षांपासून अशी मागणी जी आहे ती महापालिकेकडून प्रशासनाकडे केली जात होती, मात्र आजवर जे होऊ शकलं नव्हतं। यंदा मात्र महापौरांसाठीचा बंगला जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे। महापौरांना महापालिकेतील कक्षामध्येच सर्व आगंतुकांना, येणाऱ्यांना, पाहुण्यांना भेटावा लागत होता। त्यामुळे आता महापौरांचं एक कार्यालय या राजगृह बंगल्यामध्ये चालेल आणि या ठिकाणीच नागपूरच्या सामान्य नागरिकांना आणि येणारे जे पाहुणे आहे त्यांना महापौरांना भेटता येईल। कोणालाही अधिकृत बंगला, अधिकृत निवासस्थान अशा स्वरूपात मिळू शकला नव्हता, मात्र नीता ठाकरे यांना आता प्रशासनानं राजगृह बंगला जो आहे तो अलॉट केलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।